गुड मॉर्निंग। तर हे बघा मी इथे माझा जो लसूण आहेत ना तो लसूण काढलेला आहे आणि लसणाच्या नंतर म्हणजे लसणाच्या वाफ्यामध्येच मी गवार आणि भेंडी मला भाजीसाठी लावायची आहेत। तर त्याच्यामुळे मी हा जो वाफा जो आहेत ना लसणाचा पूर्ण तो इथे व्यवस्थित असा निंदून घेत आहेत, म्हणजे तो खुरपत आहेत व्यवस्थित। त्याच्यामध्ये जे तण आहेत ना ते तण काढून घेत आहेत। आणि इकडे मी भाजीसाठी वांगी पण लावलेली आहेत, वांगी आणि मिरच्या। तर ह्या पण वांगी आणि मिरच्या पण व्यवस्थितपणे मी खुरपून घेत आहे, जेणेकरून त्याची व्यवस्थित अशी वाढ होईल। आणि आता इथे सर्व खुरपून झालेले आहेत आणि आता मी इथले याच्यामधलं जे तण पण आहेत ना ते तण पण उचलून घेत आहेत आणि उचलून शेताच्या बाहेर फेकत आहे। आणि नंतर मी याच्यामध्ये लावणार आहेत गवार आणि भेंडी। आणि आता मी इथे गवार आणि भेंडी जी आहेत ना ती लावत आहेत। गवार आणि भेंडीचं बी आहेत ना मी दुकानचं आणलेलं आहेत, कारण की मागच्या वेळेस काय झालं साधारण 15 दिवसाच्या पहिले मी घरातलंच जे जुनं बी होतं ना ते लावलेलं होतं, पण ते काही उतरलंच नाही, म्हणून मी आता नवीन पुड्या आणल्या परत आणि त्या पण लावत आहेत। तर हे बघा इकडे माझा दशरथ घास आहेत, संपला आहेत, थोडा आहेत, पण मग काही नाही, अजून पण इकडे मेथी घास आहेत, गिन्नी गवत आहेत, भरपूर चारा आहेत। आता उन्हाळा असून देखील भरपूर चारा आहे माझ्याकडे गायींसाठी। म्हणजे मी मागच्या वेळेस पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये विकत चारा घ्यायची, पण आता भरपूर उन्हाळा असून पण भरपूर सारा चारा आहेत, कारण की उन्हाळ्यामध्ये काय होतं ना जो चारा आहेत ना तो पटकन वाढतो। मी काय करते 2-3 दिवसानंतर पाणी भरती, तर पाणी भरलं की पटकन तो मोठा होतो, त्याच्यामुळे विकत चारा घ्यायची गरज पडत नाहीत। तर वांगी पण बघा माझी किती छान झाली आहेत। आणि ज्या मिरच्या पण आहेत ना तर मिरच्यांचे अगदी 5-6 झाडं इथे राहिलेले आहेत, कारण की बाकीचे सर्व जळून गेले उन्हामुळे, किंवा मग इथे गोठ्याच्या साईडला आहे तर त्या गोठ्याच्या जे खराब पाणी आहेत ना त्या खराब पाण्यामुळे ते जळून गेले। मग मी त्या ठिकाणी काही लावलेलंच नाहीत, मग थोडं साईडला जागा सोडून मी साईडला आता लावत आहेत। तर ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, कारण की भरपूर नंतर आता खूपच सारी माझ्या मागे कामे आहेत। तर उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत सगळ्यांना आजचा दिवस खूप चांगला जाओ। आणि ठीक आहे, कारण की पावसाचं वातावरण पण झालं आहे, काही सांगता येत नाही पाऊस पडेल की नाही पडणार। तर ठीक आहे, सगळ्यांना बाय बाय।